चला तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी झणझणीत मिसळपावची रेसिपी घेऊन आली आहे। महाराष्ट्राची फेमस अशी मिसळपावची रेसिपी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। आजची ही रेसिपी तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल। चला तर पाहूया। इथे आपण अर्धी वाटी खोबरे बारीक चिरून घेतले। तव्यावर थोडे तेल घालून हे खोबरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। खोबऱ्याला अगदी हलकासा सोनेरी रंग आला की खोबरे बाजूला काढून घ्यायचे। खोबरे भाजून झाले की यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी 2 मोठे कांदे घेतले। कांदे उभे चिरून थोडे तेल घालून भाजून घ्यायचे। कांदाही आपल्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे मी 2 पिकलेले टोमॅटो बारीक कापून घेतले। अगदी थोडे तेल घालून टोमॅटो 1 ते 2 मिनिटे भाजून घ्यायचा। सर्व साहित्य थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे। गॅसवर एक कुकर ठेवले। त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातले। त्यामध्ये हळद आणि थोडेसे चवीनुसार मीठ घातले। मिसळ बनवण्यासाठी इथे मी गावरान मटकी घेतली आहे। मटकी स्वच्छ धुवून मग यामध्ये घातली। 7 ते 8 लोकांसाठी मिसळ बनवत आहे, त्यासाठी मी इथे पावशेर मटकी घेतली। सर्व साहित्य व्यवस्थित हलवून घ्यायचे व कुकरला झाकण लावायचे। अगदी 1 ते 2 शिट्टे आपल्याला इथे घ्यायचे आहे। चला तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ। इथे मी 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या। त्याचबरोबर 1 इंच अद्रक कापून घेतले। मिसळ आणखी झणझणीत व्हावी यासाठी मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या यामध्ये घातल्या आहे। सर्व साहित्य आपल्याला पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मसाले पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतल्यामुळे मिसळला आणखी छान चव येते। भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। थोडे थोडे पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। मसाला तयार झाला आहे। चला आता फोडणी करायला घेऊ। यासाठी गॅसवर एक मोठे भांडे ठेवले। यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे। मिसळ म्हटलं की तरी पाहिजेच, यासाठी थोडे तेल जास्त घालायचे। तेल गरम झाले की यामध्ये जिरे, मोहरी त्याचबरोबर बारीक कापलेला कांदा घालायचा। इथे मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला, तो यामध्ये घातला। कांदा परतून झाला की यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची। त्याचबरोबर लसूण, अद्रक, हिरवी मिरचीचे वाटण घालायचे। सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे। त्याचबरोबर यामध्ये मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला मसाला घालायचा। मसाला आपल्याला अगदी खमंग तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। मसाले परतून घेत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। अशा प्रकारे मसाले खमंग परतून घेतले की आपली मिसळ चवीला खूप छान लागते। मसाले छान परतून झाले की यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद पावडर, त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा गरम मसाला व 1 चमचा लाल मिरची पावडर घातली। सर्व मसाले छान एकजीव करून घ्यायचे। सर्व मसाले छान परतून झाले की यामध्ये कुकरमध्ये उकडून घेतलेली मटकी घालायची। त्याचबरोबर यामध्ये वाटणाचे पाणी घालायचे। सर्व मसाले छान एकजीव झाले पाहिजे यासाठी मटकी 1 ते 2 मिनिटे हलवून घ्यायची। तुम्ही पाहू शकता आपल्या मिसळला खूप छान कट आला आहे। सर्व साहित्य एकजीव झाले की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। मटकी उकडून घेताना आपण थोडे मीठ घातले होते, त्यामुळे मीठ जरा जपूनच घालायचे। त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मीठ आणि कोथिंबीर घातल्यानंतर मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची व 4 ते 5 मिनिटे मिसळ उकळून घ्यायची। तुम्ही पाहू शकता अगदी खमंग अशी आपली मिसळ तयार झाली आहे। अगदी हॉटेलमध्ये, धाब्यावर ज्या प्रकारे आपल्याला मिसळ मिळते त्याच प्रकारे आपण ती घरी बनवली आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या मिसळला कट छान आला आहे, तरी छान आली आहे आणि रंगही खूप छान आला आहे। चला तर मिसळ तयार झाली आहे। गरम गरम मिसळपाव खायला घेऊ। एका डिशमध्ये आधी थोडी मटकी आणि रशी घालायची। त्याचबरोबर वरून थोडे फरसाण घालायचे। त्यावर अशा प्रकारे तरी घालायची। त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि थोडी कोथिंबीर घालायची। तुम्ही पाहू शकता अगदी हॉटेलसारखी मिसळ आपण आज अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवली आहे। तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल तर अशा वेळी तुम्ही झणझणीत मिसळपावची रेसिपी बनवू शकता। रेसिपी अगदी सोपी आहे, सर्वांनी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।